मी महाराष्ट्राच्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की मीडियानी या गोष्टी टाईमच्या प्रयत्नामुळे त्या बाहेर आल्या आणि संपूर्ण महाराष्ट्र नाही देशापर्यंत पोहोचवल्या. हे खूप दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने हा बीड जिल्हा जो अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे आणि ह्या सुसंस्कृत जिल्ह्यामध्ये काही एक 4-5 लोकांमुळे आणि त्यांच्या गलिच्छ वागण्यामुळे एवढ्या सुंदर सुसंस्कृत बीड जिल्ह्याची बदनामी ही होते. खूप वेदना देणार आहे, कारण हा जिल्हा आम्हाला सगळ्यांना खूप प्रिय आहे. बीड जिल्हा आमच्या सुखदुःखात नेहमीच उभा राहिलेला आहे याची जाणीव आम्हाला आहे आणि ती आमची जबाबदारी आहे. म्हणून आपल्याला बीडची आन बान आणि शान ही ज्या या 4-5 लोकांमुळे जी खराब होते ती आपल्याला ठीक करायचंय. आणि ह्या कुटुंबाला ज्याच्यावर अन्याय झाला मी ताईंची खरंच मी त्यांच्या शौर्याचं धैर्याचं कौतुक करते की ज्या पद्धतीने त्या उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या 3 मुलं सासू सासरे सगळ्यांची जबाबदारी घेत आहेत आणि स्वतःच्या नवऱ्याच्या गुन्ह्यासाठी न्यायासाठी त्या स्वतः लढतायत. खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे, खूप शिकण्यासारखं आहे. त्या कुटुंबात 2दा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती आपण. आता पोलीस अधीक्षकांचे आपले बोलणे झालेले, नेमकं काय बोलणं झाले? त्यांनी मला शब्द दिला, एसपी स्वतः म्हणाले की स्वतः लक्ष घालतील, ते स्वतः केस मॉनिटर करतायत. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की आम्हालाही सगळ्यांना रेग्युलर अपडेट्स देत जा, कारण काही मदत किंवा यांना काही संशय वाटत असेल तर त्यांनी मन मोकळेपणे. मला काळजी एकाची वाटते की ह्या भागात लोकांना बोलायला का भीती वाटते, म्हणजे यांच्या मनात भीती वाटते. म्हणून मी या पुरुषांना विनंती केली आणि मीडियाला विनंती केली की तुम्ही सगळे थोडंसं मला 2 मिनिटं त्यांच्याशी एकटीशी बोलू दे. म्हणून मी 5-10 मिनिटं त्यांच्याशी एकटीशी बोललेले. बऱ्याच गोष्टी मला सांगितलेल्या आहेत. दुर्दैव आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एका महिलेला भीती वाटते मन मोकळेपणे बोलण्यासाठी. खरंच आपल्या सगळ्यांचंच अपयश आणि खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी. परभणी असेल, बीड असेल, दोन्हीकडचे जे प्रकरण आपण बघितले तर यामध्ये अनेक खूप वेळ जातोय तरी सुद्धा काही न्याय मिळत नाही. अजूनही कुटुंबाचे आमची मागणी सरकारकडे आहे की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये बीडची घटना असू दे किंवा परभणीची घटना असू दे, फास्ट ट्रॅक कोर्टमधून त्या सगळ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि 0 टॉलरन्स अगेन्स्ट व्हायलन्स, म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात अशा घटना कधी झाल्या नाही. 1-2 लोकांमुळे राज्याचं नाव देशात खराब होते, देशामध्ये हेडलाईन्स येते. त्यामुळे या 1-2 लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्या सुसंस्कृत राज्याचं नाव देश पातळीवर खराब होतं. त्यांनी पोलीस अधीक्षकांना एक आर्ग्युमेंट दिलेला आहे, 15 दिवसात नाही न्याय लागला तर तो पोलीस अधीक्षक कार्याचं उपोषण बसणार आहे. एखाद्या महिलेला आपल्या नवऱ्याच्या न्यायासाठी उपोषण करावं लागत आहे. हे खूप खूप वेदना देणार आहे, अस्वस्थ करणार आहे. मी ताईंनाही विनंती केली की आम्ही आज कालच खरं तर मी इथे येणार बाहेर, मला माहिती होतं, त्याच्यामुळे मग ते ठरला आपला प्रोग्राम की आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची आजही वेळ मागितली आहे. समजू शकते की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, बिझी आहेत. माझी विनंती आहे त्यांना विनम्र की 5-10 मिनिटं आज किंवा उद्या जर माननीय मुख्यमंत्र्यांना मला दिली तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आज बीडमध्ये ज्या घटना आणि ज्या माझ्या कानावर आल्या त्या मला माननीय मुख्यमंत्र्यांनी माझं एसपीचं त्याच्याबद्दल बोलणं झालंय. ते मला डिटेल त्याची माहिती देणार आहेत. त्याच्यामुळे एसपी मला म्हणाले की मी स्वतः लक्ष घालतोय, मी स्वतः ती केस मॉनिटर करतोय. असं जर एसपी म्हणत असतील तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया. पोलिसांनी तपास केला नाही त्यामुळे त्याला प्रमोशन देण्यात आलं असं सांगितलंय. एक प्रश्न विचार अजूनही त्या संदर्भात काल अजितदादांना जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना विचारा नैतिकतेचा, कारण मी सुद्धा स्वतः राजीनामा दिला. नैतिकतेबद्दल सुरेश दासांचं स्टेटमेंट आहे की नैतिकता आणि ह्यांची कधी भेटच झाली नाही. मी म्हणत नाहीये की सुरेश दासांचं स्टेटमेंट. त्यामुळे खूप दुर्दैव आहे की राज्याची बदनामी होते, जिल्ह्याची बदनामी होते, त्यांच्या संघटनेची. तुम्ही मॅन्युफॅक्चर असा, तुम्ही शेतकरी की नैतिकतेने एखादा असता तो म्हणला की राज्याची सगळ्यांची बदनामी होत असेल तर मी थोडा वेळ नैतिकतेमुळे बाजूला होतो. आणि ते बीडचे पालकमंत्री त्यांनीही त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते इरिगेशन स्कॅमचे तेव्हा त्यांनी घेतलाच होता ना निर्णय. तो अनेक अशी उदाहरणं आहेत ज्यांनी नैतिकतेवर राजीनामे त्या काळात दिले होते. पोलिसांनी तपास केला नाही त्यामुळे त्यांना बदली करण्यात आली आणि त्यांना प्रमोशन देण्यात आलं.
गृह मंत्रालयाचा कारभार कसा चालतोय असं वाटतंय? नाही, याची माहिती घ्यावी लागेल. त्यांनी मला आता त्याची सगळी माहिती दिलेली आहे. म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली, कारण का ते या राज्याचे गृहमंत्री देखील आहेत. त्यामुळे इथे नक्की फील्डवर काय चाललेलं आहे हे जे आम्ही फील्डवर आज ऐकलेलं आहे ते आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणं हे गरजेचं वाटतं आणि तातडीने त्यांना आम्ही वेळ मागितली. ताई, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांची माहिती जी आहे ती विकिपीडियावरती खोटी आहे असं सांगितलं जाते, चुकीची माहिती त्या ठिकाणी टाकली जाते. जर अशा चुकीच्या माहिती टाकत असतील तर आपल्या IT ऍक्ट प्रमाणे आपण सगळ्यांनी मला वाटतं कंप्लेन करावी आणि डिपार्टमेंट कडून ते तातडीने काढून घेतलं पाहिजे. तुम्ही काळजी करू नका. कॉन्टॅक्ट कसा ठेवायचा? Do you own a plot and would you like to construct your dream home with never seen before perks? Introducing Brick and Bolt, India's #1 tech-enabled construction company. From design to delivery, we provide end-to-end construction services and have successfully worked on 4,500 plus homes across 10 different cities. With Brick and Bolt, avail unlimited access to 3,200 plus design options curated by a team of 50 plus expert architects. View the 3D model of your dream home long before it is built. Get 100% money safety. Get exactly what you paid for. Monitor the entire construction online with real-time updates. And most importantly, take advantage of our 10-year structural warranty because our trademarked quality assessment system for construction, CASCON, drives us to perform stringent and well-documented 3-level audits for each of the 470 quality checks. To take advantage of all these never-seen-before perks, choose Brick and Bolt as your trusted one-stop construction solution. Start today by clicking here to get a free consultation. महाराष्ट्र नाही देशापर्यंत पोहोचवल्या. खूप दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने हा बीड जिल्हा जो अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे आणि ह्या सुसंस्कृत जिल्ह्यामध्ये काही एक 4-5 लोकांमुळे आणि त्यांच्या गलिच्छ वागण्यामुळे एवढ्या सुंदर सुसंस्कृत बीड जिल्ह्याची बदनामी ही होते. खूप वेदना देणार आहे, कारण हा जिल्हा आम्हाला सगळ्यांना खूप प्रिय आहे. बीड जिल्हा आमच्या सुखदुःखात नेहमीच उभा राहिलेला आहे याची जाणीव आम्हाला आहे आणि ती आमची जबाबदारी आहे. म्हणून आपल्याला बीडची आन बान आणि शान ही ज्या या 4-5 लोकांमुळे जी खराब होते ते आपल्याला ठीक करायचंय आणि ह्या कुटुंबाला ज्याच्यावर अन्याय झाला मी ताईंची खरंच मी त्यांच्या शौर्याचं धैर्याचं कौतुक करते की ज्या पद्धतीने त्या उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या 3 मुलं, सासू सासरे सगळ्यांची जबाबदारी घेत आहेत आणि स्वतःच्या नवऱ्याच्या गुन्ह्यासाठी न्यायासाठी त्या स्वतः लढतायत. खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे, खूप शिकण्यासारखं आहे. त्या कुटुंबात 2दा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती आपण. आता पोलीस अधीक्षकांचे आपले बोलणे झालेले, नेमकं काय बोलणं झाले? त्यांनी मला शब्द दिला, SP स्वतः म्हणाले की स्वतः लक्ष घालतील, ते स्वतः केस मॉनिटर करत आहेत. त्यामुळे मी त्यांना म्हणलं की आम्हालाही सगळ्यांना रेग्युलर अपडेट्स देत जा, कारण काही मदत किंवा यांना काही संशय वाटत असेल तर त्यांनी मन मोकळेपणे. मला काळजी एकाची वाटते की ह्या भागात लोकांना बोलायला का भीती वाटते, म्हणजे यांच्या मनात भीती वाटते. म्हणून मी या पुरुषांना विनंती केली आणि मीडियाला विनंती केली की तुम्ही सगळे थोडंसं मला 2 मिनिटं त्यांच्याशी एकटीशी बोलू दे. म्हणून मी 5-10 मिनिटं त्यांच्याशी एकटीशी बोललेले. बऱ्याच गोष्टी मला सांगितलेल्या आहेत. दुर्दैव आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एका महिलेला भीती वाटते मन मोकळेपणे बोलण्यासाठी. खरंच आपल्या सगळ्यांचंच अपयश आणि खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी. सोनीकडचे जे प्रकरण आपण बघितले तर यामध्ये अनेक खूप वेळ जातोय तरी सुद्धा काही न्याय मिळत नाही. अजूनही कुटुंब ते आमची मागणी सरकारकडे आहे की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये, बीडची घटना असू दे किंवा परभणीची घटना असू दे, फास्ट ट्रॅक कोर्टमधून या सगळ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि 0 टॉलरन्स अगेन्स्ट व्हायलन्स. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात अशा घटना कधी झाल्या नाही. 1-2 लोकांमुळे राज्याचं नाव देशात खराब होते, देशामध्ये हेडलाईन्स येतात. त्यामुळे या 1-2 लोकांच्या
चुकीच्या वागण्यामुळे आपल्या सुसंस्कृत राज्याचं नाव देशपातळीवर खराब होतं. त्यांनी पोलीस अधीक्षकांना एक आर्ग्युमेंट दिलेला आहे 15 दिवसात नाही न्याय लागला तर ते पोलीस अधीक्षकाच्या कार्याचं उपोषण बसणार आहेत. एखाद्या महिलेला आपल्या नवऱ्याच्या न्यायासाठी उपोषण करावं लागत आहे. हे खूप खूप वेदना देणार आहे, अस्वस्थ करणार आहे. मी ताईंनाही विनंती केली की आम्ही आज कालच खरं तर मी ते येणार बाहेर मला माहिती होतं, त्याच्यामुळे मग ते ठरला आपला प्रोग्राम की आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची आजही वेळ मागितली आहे. समजू शकते की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, बिझी आहेत. माझी विनंती आहे त्यांना विनम्र की 5-10 मिनिटं आज किंवा उद्या जर माननीय मुख्यमंत्र्यांना मला दिली तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आज बीडमध्ये ज्या घटना आणि ज्या माझ्या कानावर आल्या त्या मला माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थापना करायची मागणी देखील त्यांची वारंवार हो, मागणी आहे. माझं एसपीचं त्याच्याबद्दल बोलणं झालंय. ते मला डिटेल त्याची माहिती देणार आहेत. त्याच्यामुळे एसपी मला म्हणाले की मी स्वतः लक्ष घालतोय, मी स्वतः ती केस मॉनिटर करतोय. असं जर एसपी म्हणत असतील तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया. काही पोलिसांनी तपास केला नाही त्यामुळे त्याला प्रमोशन देण्यात आलं असं सांगितलंय. एकूण ग्रह एक प्रश्न विचार. अजूनही त्या संदर्भात काल अजितदादांना जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना विचारा नैतिकतेचा, कारण मी सुद्धा स्वतः राजीनामा दिला. नैतिकतेबद्दल सुरेश दासांचं स्टेटमेंट आहे की नैतिकता आणि ह्यांची कधी भेटच झाली नाही. मी म्हणत नाहीये की सुरेश दासांचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे खूप दुर्दैव आहे की राज्याची बदनामी होते, जिल्ह्याची बदनामी होते, त्यांच्या संघटनेची. तुम्ही मॅन्युफॅक्चर असा, तुम्ही शेतकरी की नैतिकतेने एखादा असता तो म्हणला की राज्याची सगळ्यांची बदनामी होत असेल तर मी थोडा वेळ नैतिकतेमुळे बाजूला होतो. आणि ते बीडचे पालकमंत्री त्यांनीही त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते या इरिगेशन स्कॅमचे तेव्हा त्यांनी घेतलाच होता ना निर्णय. तो अनेक अशी उदाहरणं आहेत ज्यांनी नैतिकतेवर राजीनामे त्या काळात दिले होते. काही पोलिसांनी तपास केला नाही त्यामुळे त्यांना बदली करण्यात आली आणि त्यांना प्रमोशन देण्यात आलं. गृह मंत्रालयाचा कारभार कसा चालतोय असं वाटतं? नाही, याची माहिती घ्यावी लागेल. त्यांनी मला आता त्याची सगळी माहिती दिलेली आहे. म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली, कारण का ते या राज्याचे गृहमंत्री देखील आहेत. त्यामुळे इथे नक्की फील्डवर काय चाललेलं आहे हे जे आम्ही फील्डवर आज ऐकलेलं आहे ते आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणं हे गरजेचं वाटतं आणि तातडीने त्यांना आम्ही वेळ मागितली. ताई, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांची माहिती जी आहे ती विकिपीडियावरती खोटी आहे असं सांगितलं जाते. चुकीची माहिती त्या ठिकाणी टाकली जाते. जर अशा चुकीच्या माहिती टाकत असतील तर आपल्या IT ऍक्ट प्रमाणे आपण सगळ्यांनी मला वाटतं कंप्लेन करावी आणि डिपार्टमेंट कडून ते तातडीने काढून घेतलं पाहिजे. तुम्ही काळजी करू नका.